जय ज्योती जय सावित्री। आज 10 मार्च सावित्री स्मृती दिन। त्यानिमित्तानं मी सावित्री आईला अभिवादन करते आणि आज भारतातील महान समाजसुधारक आणि पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले या नेहमीच समाजकार्यात आघाडीवर असायच्या. तर त्यांच्या कार्याबद्दल थोडी अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या सावित्री शक्तीपीठ इंडिया न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे झाला. त्या अवघ्या 9 वर्षाच्याच असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्या काळात मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं. तरीसुद्धा ज्योतिराव फुले यांनी सावित्री आईला शिक्षण दिलं आणि त्यांची समाजकार्याची खरी सुरुवात स्त्री शिक्षणापासूनच झाली. तर 1848 साली ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्याला मुलींकरता पहिली शाळा सुरू केली आणि सावित्रीबाई भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. त्यावेळेस शाळेत जाताना लोक त्यांच्या अंगावर दगड, चिखल, शेण, माती फेकायचे, त्यांची टिंगल करायचे. तरीसुद्धा त्यांनी आपलं समाजकार्य थांबवलं नाही. तर 1851 पर्यंत त्यांनी पुण्यालाच मुलींच्या 3 शाळा सुरू केल्या आणि 150पेक्षा जास्त मुली त्यांच्या शाळेत शिक्षण घेत होत्या. 1852 साली सावित्रीबाईंनी महिला सेवा मंडळ सुरू केलं. त्यामधून महिलांना शिक्षण दिलं जात होतं, स्वाभिमान शिकवला जात होता, तर समानतेचा संदेश दिला जात होता. तर 1853 साली त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. या ठिकाणी विधवांना आणि अनाथ मुलांना आधार दिला जात होता. तर 1854 साली त्यांनी काव्य फुलं हा कविता संग्रह लिहिला. या कवितांमधून त्यांनी शिक्षण आणि समानतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. तर 24 सप्टेंबर 1873 रोजी सावित्री आई आणि ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यामध्ये त्यांनी जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला. तर 1897 साली पुणे येथे प्लेगची महामारी पसरली. यात सुद्धा सावित्री आई मागे हटल्या नाही, कशालाही त्यांनी जुमानलं सुद्धा नाही आणि आजारी लोकांची सेवा करत होत्या. अशातच एका आजारी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनासुद्धा प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. तरीसुद्धा त्यांनी शेवटपर्यंत आपलं समाजकार्य थांबवलं नाही. मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवेतच समर्पित केलं. सावित्रीबाई फुले फक्त एक शिक्षिका नव्हत्या, त्या एक विचार होत्या, एक क्रांती होत्या. आज आपण शिक्षण घेतो, शाळेत जातो, स्त्री पुरुष समानतेची भाषा करतो. हे सगळं शक्य झालं कारण एका स्त्रीने समाजाच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस केलं. म्हणूनच सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या क्रांतीज्योत म्हणून आजही कायम स्मरणात राहतात. जय ज्योती जय सावित्री. धन्यवाद.